मित्रांनो, आज सादर होत आहे कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेचा 100वा भाग. आपल्या चॅनलकडून व आपल्या सगळ्या प्रेक्षकांकडून कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा. आजचा भाग तसाच खूप गोड आहे. कावेरीने यमुनाचा प्लॅन उधळून लावलाय. सोबतच सुलक्षणाचं मन सुद्धा जिंकलं आहे. सुलक्षणाने कावेरीचा सून म्हणून स्वीकार केलाय. कावेरीला दुखापत करण्याचा प्रयत्नात असलेल्या यमुनाला दूर फेकून यशने कावेरीला वाचवले आणि मंगळागौरीच्या खेळामध्ये मध्येच तडमडणाऱ्या यशला सुलक्षणाने खूप गोड शिक्षा केली. बघूयात मग आजचा हा अप्रतिम भाग. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आजचा भाग आपण बघणार तर आहोतच, परंतु त्यापूर्वी तुम्हाला इथे हाईप हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती टच करून तुम्हाला आपल्या चॅनलला भरपूर पॉईंट्स द्यायचे आहेत. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त पॉईंट्स नक्की द्या. धन्यवाद. सुलक्षणांच्या सांगण्यावरून कावेरी पूजेसाठी जेव्हा बसते तेव्हा मात्र यशची नजर काही केल्या तिच्यावरून हटतच नाही. कावेरीचं सुंदर रूप पाहून यशची विकेटच पडते. एकटक तिच्याकडे तो पाहत असतानाच नेमकी विद्या येते. विद्याला तर आता त्यांच्या केमिस्ट्रीबद्दल सगळंच माहिती आहे. तेव्हा ती मुद्दाम त्याला विचारते की भाऊजी, इथे काय करताय तुम्ही? मांनी सांगितलं होतं ना की हा बायकांचा कार्यक्रम आहे, इथे थांबायचं नाही. तेव्हा यश म्हणतो की हां वहिनी, जातोच आहे ना. आणि तो परत कावेरीकडे पाहतो. भाऊजी, अहो हे आणि बाबा तुमचे बाहेर वाट बघतायत, जा. तेव्हा परत यश म्हणतो की थांबा ना, जातोच आहे ना. कावेरीच्या त्या मोहक रूपावरती यश इतका भाळतो की त्याचा त्यालाच विसर पडतो. तेव्हा आता हा यश काही ऐकत नाही म्हटल्यानंतर विद्या मोठ्याने मुद्दाम ओरडते की मा, बघा ना यश भाऊजी जातच नाही आहेत. आता काकू, यमुना, सुलक्षणा तिघीच चिडतात. तेव्हा यश पटकन तेथून सटकतो. कावेरी पूजेसाठी बसते तेव्हा गुरुजी आधी गणेश पूजा करवून घेतात. पूजासुद्धा तिच्या हातून साग्रसंगीत पार पडते. गुरुजी विधिवत पूजा पार पाडतात आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर सगळेच जण मिळून आता आरती करतात. गौराईची आरती करत असताना आलेल्या ज्या काही सवाष्णी आहेत त्या सगळ्या बायका कावेरीच्या हाताही हात लावून तिच्यासोबत आरतीही करून घेतात. आरती झाल्यानंतर सुलक्षणा कावेरीला नैवेद्याचं ताट घेऊन यायला सांगतात. तेव्हाच कावेरी किचनमध्ये जातात. यमुना काकू दोघी एकमेकींना खुणावतात, कारण त्यांचा प्लॅन तर रेडी असतो ना. कावेरी सुलक्षणाच्या सांगण्यावरून नैवेद्य वाढण्यापूर्वी पुरणपोळी तुपात भाजते. ते काम करत असतानाच अचानक यश येतो. यश आधी तर त्या पोळीचा सुगंध घेतो. कावेरी विचारते की तुम्ही इथे काय करताय? यश बहाणा करतो, का येऊ शकत नाही का? तेव्हा कावेरी म्हणते की परंतु आज पुरुषांना या घरात अलाव नाही आहे, माहिती आहे ना तुम्हाला. यश विचारतो की पाणी प्यायला पण अलाव नाही आहे का? तो काही ना काही कारणं काढून सतत कावेरीच्या अवतीभोवती घुटमळत राहतो. पाणी पित असताना कावेरीची पुरणपोळी भाजून होते. तेव्हा ती त्याच्याकडे बघते तर त्याची नजर तिच्याच वरती असते. सगळा प्रकार तिच्या लक्षात येतो बरं का. मुद्दामच विचारते, पाणी पिऊन झाले ना तुमचं? यश म्हणतो की हो. कावेरी सांगते की जा मग आता बाहेर. यश म्हणतो की ते मी तुम्ही पुरणपोळ्या कशा भाजतायत ते बघतोय. यशला ती विचारते की त्यात काय बघण्यासारखं? तेव्हा यश म्हणतो तुम्हाला नाही कळणार. तरीही कावेरी त्याला तेथून बाहेर जायला सांगते. आता एवढा वेळ कावेरीने सांगून त्याला काही कळत नाही. यशची अक्कल चांगलीच ठिकाणावर येते जेव्हा सुलक्षणा अचानकच किचनमध्ये येतात. यशला त्या विचारतात की तू इथे काय करतोयस? मी तुला हॉलमधून हाकलवून दिलं तर इथे आलायस? तेव्हा यश सांगतो की नाही मा, मी पाणी प्यायला आलो होतो. हे काय जातोच आहे की. त्याची पळताभुई थोडी होते. तो पटकन तेथूनही सटकतो. तेव्हा सुलक्षणा कावेरीला विचारतात, झाले का नैवेद्याची तयारी? कावेरी सांगते की हो, पुरणपोळ्याच गरम करत होते. परत त्या विचारतात की नैवेद्याचं ताट कसं वाढतात हे तुला माहिती आहे की सांगायचं आहे अजून? शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्याचं ताट वाढ आणि ते बाहेर घेऊन ये, आता आदेश देऊन त्या तर निघून जातात. सुलक्षणाचा आदेश स्वीकारून कावेरी जेव्हा शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्याचं पान वाढायला घेते
त्याच वेळेस यमुना तिच्यावरती नजर ठेवूनच असते. कावेरीला कोणत्याही परिस्थितीत तिला सुलक्षणाचं मन जिंकू द्यायचंच नसतं. मनोमन ती कपटी विचार करते, तू कितीही प्रयत्न कर कावेरी, माझ्या अग्निपरीक्षेमध्ये मी तुला पास होऊच देणार नाहीये. आणि परत तिने कसलं तरी औषध आणलेलं असतं. इतक्यातच काकूही हजर होते. काकू यमुनाला खुणवते. यमुना म्हणते, काकू अगं तू काय करतेस इथे? तू जा ना बाहेर, माझं मी बघेन का. ती काकूला तर तेथून हाकलवून देते. आता कावेरीचं शास्त्रशुद्ध पद्धतीने म्हणजे सुलक्षणाने आधी जसं समजावलं होतं तसं पान वाढून होतं. आणि नैवेद्य ताटात वाढून झाल्यानंतर तिथे नेमकी यमुना टपकते. कावेरीला ती सांगते की झालंय का तुझं पान वाढून? अगं गुरुजी काहीतरी वेगळंच बोलत होते. तेव्हा कावेरी म्हणते की हो, मी नैवेद्याचं पान घेऊनच जाते. यमुना सांगते की अगं नाही, ते ना दुसरं काहीतरी सांगत होते, मला नाही कळत आहे. तू जाऊन बघतेस का? हवं तर नैवेद्याचं पान नंतर घेऊन जा. आता कावेरी बिचारी आंधळा विश्वास टाकते हिच्यावरती आणि बाहेर जाते. आणि तीच संधी साधून यमुना त्या नैवेद्यामध्ये ते औषध मिक्स करते. आता तिथेच उभं राहून मस्त फुशारका मारते ही यमुना. कावेरी, याआधी कधीच पाहिला नसशील असा माझा राग पाहणार आहे बरं का तू. इतक्यातच काकू येते. काकू यमुनाला विचारते की यमे, अगं इथेच काय बरळत बसलीस? अगं काम फत्ते केलंस की नाही? आता शवासनीसाठी ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात त्यामध्ये सुद्धा यमुना काकू दोघी ते औषध मिक्स करतात. आणि थोडंसं घाबरलेलेही असतात. ते औषध मिक्स करत असतानाच यमुनालाच त्याची ॲलर्जी होते आणि ती जोरजोराचे शिंकार लागते. तेव्हा काकू म्हणते की यमे, अगं अक्कल आहे का तुला? पटकन लपवते आणि चल आधी बाहेर, कोणी बघितलं तर. आणि त्या दोघी कोणालाही संशय न येता स्वतःचं काम फत्ते करून तेथून निघून जातात. इकडे कावेरी धावत येते. तेव्हा सुलक्षणा गुरुजींना म्हणतात, खूप छान पूजा सांगितली तुम्ही खरंच. त्यांचं बोलणं चालू असताना अचानक कावेरी येते. सुलक्षणा विचारतात की आलीस? अगं हे काय, नैवेद्य कुठं आहे? तेव्हा कावेरी म्हणते की गुरुजींनी बोलवलं ना मला, म्हणूनच मी आले. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की अगं गुरुजींनी तुला नैवेद्य घेऊनच बोलवलं होतं, आधी नैवेद्य घेऊन ये. आणि हो, मी जसं सांगितलं आहे तसंच शास्त्रशुद्ध पद्धतीने नैवेद्य घेऊन यायचं आहे, ठीक आहे ना? तेव्हा कावेरी होकार देते. आता तिलाही थोडा संशय येतो. आता कावेरी किचनमध्ये जाते आणि यमुना काकू दोघी येतात. सुलक्षणा त्यांना विचारतात की तुम्ही नमस्कार केलाय ना? दोघीही नंदीबैलासारख्या फक्त माना डोलावतात. यमुना अजूनही त्याच भ्रमात आहे की कावेरीची मंगळागौर आता भलतीच गाजणार आहे. तिला वाटतं की तिचा प्लॅन वर्क होईल आणि सुलक्षणांच्या रागाला कावेरीला सामोरं जावं लागेल. कावेरी लवकरच तिच्या भ्रमाचा भोपळा फोडणारच आहे. कावेरी लगेचच नैवेद्याचं पान घेऊन येते. यमुना काकूच्या कानात कुजबुजते की काकू, आयुष्यात कधी पोळ्या अशा खाल्ल्या नसतेल्या, अशा पोळ्या खायला मिळणार आहेत बरं का यांना. तेव्हा दोघेही हसतात. काकू म्हणते की यमे, आज काही या कावेरीचं खरं नाही आहे. काल त्या अमृतामुळे वाचलेही आणि आज तर हिला यशही नाही आहे इथे वाचवायला. दोघेही मनोमन आनंद साजरा करतात. सुलक्षणा परत कावेरीला आदेश देतात की जा, विद्याला बोलावू आणि दोघेही सवाष्णीचं जेवणाचं ताट वाढा. कावेरी, विद्या, अमृता तिघीही एकत्रित शवाष्णींचं जेवणाचं ताट वाढतात. कावेरीही त्यांच्यासोबत जेवायला बसते. तेव्हा विद्या, अमृता दोघेही पटापट सगळी कामं करतात. सुलक्षणा विद्याला सगळ्या सवाष्णींच्या ताटातल्या पोळीवरती तूप घालायला सांगते आणि अमृता सगळ्यांना पाणी देण्याचं काम करते. सुलक्षणा म्हणतात की आज सगळ्याजणी पोट भरून जेवा बरं का. हां, आणि जेवताना विचार करा, कारण आपल्याला मंगळागौरीचे खेळसुद्धा खेळायचे आहेत. तेव्हा सगळ्यांनाच हसू अनावर होतं. माधवी, तूही पोटभर जेव बरं का, माहेरी आली आहेस तू तुझ्या. कावेरीला सुद्धा सांगतात की कावेरी बाळा, तूही पोटभर जेव. आज पहिल्यांदा सुलक्षणा इतकं कौतुकाने बोलतायत तिच्याशी. यमुनाला जरा खटकतेचा. सुलक्षणा म्हणतात की चला आता हात जोडून नमस्कार करा आणि सगळ्याच जणी जेवायला सुरुवात करा. आता जेवायला सुरुवात केली असतानाच नेमकं यमुना ज्यावेळेस त्या पुरणपोळीचा वास घेते, नेमकं सुलक्षणांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि त्यांना ती गोष्ट खटकते.
त्या विचारतात की यमुना, असं पुरणपोळीचा वास घेतं का कोणी? काय विचित्र वागतेस? तेव्हा यमुना सांगते की मा, अगं तुला माहितीच आहे की पुरणपोळ्या मला किती आवडतात. मग ते त्याच्यामध्ये वेलचीचाही सुगंध इतका छान येतोय ना, मला राहवलं नाही म्हणून ते वास घेतला मी. तेव्हा सुलक्षणा सांगतात की ठीक आहे, परंतु जेव पटापट. आता काकू, यमुना दोघींनाही कावेरी जन्माचे अत्तल घडवणार असते. दोघींनाही भीती वाटते. त्यांच्या ताटामध्ये नेमक्या त्याच पुरणपोळ्या आलेल्या असतात आणि काही करून त्या त्यांना खायच्याच नाही आहेत हे त्यांचे क्लिअर असतं. परंतु बाकीचे सगळे जण जेव्हा ती पुरणपोळी खातात तेव्हा माधवी इतकं कौतुक करतात की वा, खरंच सुलक्षणा, पुरणपोळ्या खूप छान झाल्या आहेत. जायफळ आणि वेलची इतकी छान आहे ना. आलेल्या सवाष्णीसुद्धा म्हणतात की खरंच खूप छान झाल्या आहेत पुरणपोळ्या. आणि या दोघींचा चेहराच पडतो की चेहऱ्यावरचा रंगही उडतो. हे काय? त्यांना कळतच नसतं की असं कसं काय घडलं. यमुना काकू, दोघींनाही एका गोष्टीचे जराही जाण राहत नाही की त्या दोघी कोणाच्या नादी लागत आहेत. ती कावेरी आहे. तिच्या नादी लागलं तर आयुष्याची कशी वाट लागू शकते याचं या दोघींना भानच उरत नाही. दोघी एकमेकींच्या कानात कुजबुजतात. यमुना म्हणते की काय डोक्यावर पडल्यात का या बायका? कौतुक काय करतायत या पुरणपोळीचं? तेव्हा काकूही म्हणते की हो ग, बघ ना, किती कौतुकाने खातायत आणि कौतुकही करतात वरनं. त्या दोघींना काहीच कळत नसतं. इतक्यात सुलक्षणाचं परत लक्ष जातं. त्या विचारतात की यमुना, आता काय मुहूर्त शोधणार आहेस का जेवणासाठीचा? तेव्हा यमुना सांगते की नाही ग मा, या पोळीला ना वास येतोय अगं कसला तरी. त्या विचारतात की वास? काहीतरीच काय ग यमुना? अगं त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची पूड घातले, त्याचा छान वास तर येणारच ना. आणि उगाचच बडबड करत बसू नका तुम्ही दोघी, खा बरं. तेव्हा विद्यासुद्धा म्हणते की वंस, आवडते की नाही पुरणपोळी? मग चालू करा ना. बायकांना काय हवं नको ते सगळं अमृता आणि विद्या बघतात. दोघीही ज्यांना जे हवं ते त्यांच्या ताटामध्ये वाढतात. तेव्हा आता काही वेळानंतर सगळ्या जणींची जेवणं होतातच. तेव्हा माधवी इतकं कौतुक करतात की खरंच जेवण खूप अप्रतिम झालं आहे. परंतु त्या जेवणाने, त्या पुरणपोळीने ह्या यमुना आणि काकूची असली हालत खराब होते. दोघी जेवणाच्या ताटामध्ये पुरणपोळ्या ठेवून उठणार. परत सुलक्षणांचं लक्ष जातं. त्यांना ते खटकतं त्यांचं वागणं. काय करताय तुम्ही? जेवणाच्या ताटामध्ये कोणताही पदार्थ शिल्लक ठेवलेला मला आवडत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. गुपचूप त्या पुरणपोळ्या संपवा तुम्ही दोघींनी. आत्ता काही या दोघींची खैर नाही. स्वतःचाच प्लॅन स्वतःचाच अंगलट येतो. तेव्हा विद्या कावेरी दोघी एकमेकींना पाहून खुणावतात. त्यांना इतकं हसू येतं, कसं बसं तरी त्या कंट्रोल करतात. आता ह्या दोघींची हालत तर खराब होतेच, परंतु विद्या कावेरी दोघींनी चांगला बँड वाजवलेला असतो. आधी त्या दोघेही पुरणपोळीचा वास घेतात आणि त्यांना इतकं मळमळल्यासारखं होतं, उलटे आल्यासारखं, की दोघेही धावत पळत सुटतात. तेव्हा विद्या कावेरी एकमेकींकडे पाहून हसायलाच लागतात. सुलक्षणांना कावेरी सांगते की थांबा, मी बघून येते. कारण कावेरीला त्यांना चांगलाच धडा शिकवायचा असतो ना, म्हणून ती मागे उठून जाते त्यांच्या. इकडे रूममध्ये काकू यमुना दोघीही उलट्या करून करून बेजार होऊन जातात. डोक्याला हात लावून बसतात. अजूनही त्यांना मळमळल्यासारखं ते होतंच. दोघींचंही बोलणं चालू असताना तिथे हजर होते ती कावेरी. जबरदस्त एंट्री घेत त्या दोघींना कावेरी चांगलंच वटणीवर आणते. अरे ते तर होणारच, कारण जे पेराल तेच उगवणार आहे. कावेरीला असं अचानक बघून त्या दोघींचाही चेहऱ्याचा रंगच उडतो. कावेरी विचारते की पुरणपोळीच्या वासाने हालत खराब झाली आहे का? तेव्हा यमुनाच्या डोक्यात प्रकाश पडतो. ती विचारते की म्हणजे हे सगळं तू? आणि उलटा चोर कोतवाल को चाटे, अशी काही या यमुनाची अवस्था होते. उलट कावेरीवरतीच हात उगारते. आणि ती कावेरी, तिचा नाद करणं इतकं सोपं नाही आहे. ती तिचा हात हवेतच पकडून ठेवते. यमुनाचा हात पिरघळत कावेरीही तिला विचारते की सुधारा आता तरी. तुम्हाला काय वाटलं की पुरणपोळीमध्ये तुम्ही गडबड कराल आणि मग मला काहीच कळणार नाही? कशासाठी केलं हे? सगळ्यांसमोर मला ओरडाव्या याच्याचसाठी ना? यमुना कावेरीच्या हातून हात सोडवण्याचा प्रयत्न करते,
परंतु ती कावेरी, सांगितलं होतं ना तुम्हाला, माझ्या वाकड्यात जायचं नाही. अरे घरातल्या बाकी कोणाला तरी नाही, निदान देवाला तरी घाबरा. गावच्या मोकळ्या वातावरणात वाढलेली मुलगी आहे मी. गोट्याचे, पिकल्या फणसाचे, वेगवेगळ्या फुलांचे वास घेत त्याच गावात लहानाची मोठी झाली आहे मी. आणि तुम्हाला काय वाटलं, पुरणपोळीमध्ये गडबड कराल, कळणार नाही. आणि कावेरीला घडला प्रसंग आठवतो. नैवेद्याचं ताट घेऊन जाताना अचानक तिला विद्याने दिलेली टीप आठवते. जेव्हा ती ताटाचा वास घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. ती विचार करते की पुरणपोळीला कसा वास येतोय. त्यानंतर कावेरीने दुसऱ्या पुरणपोळ्यांचा सुद्धा वास घेतला तेव्हाही तिला खूप मळमळल्यासारखं झालं. परत एक ताट जे वेगळं काढून ठेवलं होतं त्याचा जेव्हा ती वास घेते तेव्हा त्याला वासच येत नाही. मग कुठे जाऊन कावेरीचा सगळा प्रकार लक्षात येतो की या कारस्थानाचे सूत्रधार नक्की कोण आहे. किचनमध्ये कोण आलं होतं? यमुना. असले कारनामे तर तीच करू शकते. कावेरी पटकन गॅस पेटवते. इतक्यातच विद्या हजर होते. ती विचारते की वहिनी, काही मदत करायची आहे का तुम्हाला? तेव्हा कावेरी खुलासा करते की विद्याताई, यमुनाताईंनी पुरणपोळ्यामध्ये घोळ घालून ठेवलाय आणि ती त्या पुरणपोळ्यांचा वासही तिला घ्यायला सांगते. विद्याला सुद्धा खूप मळमळल्यासारखं होतं. ती विचार करते की बाप रे, काय हे? तेव्हा कावेरी म्हणते, आता काय नाही करायचं, आता याच पुरणपोळ्या त्या दोघींना नाही खाऊ घातल्या ना तर बघाच. मग काय, विद्या परत तिच्यावरती खुश होते. वा कावेरी वहिनी, कसं नाही यमुनाताई, मला स्वयंपाक करता येत नसेल परंतु वास बरोबर कळतो. आणि एक गोष्ट परत लक्षात घ्या, दुसऱ्यांसाठी खणलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो. यमुनाचा हात ती इस्क्याने हातातून सोडून देते आणि तेथून तराताना निघून जाते. शेवटी चालाक कावेरीने त्या दोघींचाही डाव त्यांच्यावरतीच उधळलेला असतो. यमुना खूपच चवताळते. प्लॅन जो फ्लॉप झालाय. आता रात्रीच्या वेळी परत विद्या आलेल्या सगळ्या बायकांना सरबत देते आणि सुलक्षणा कावेरीला हाक मारतात. त्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावायला सांगतात. कावेरी येते. जेव्हा कावेरी त्या बायकांना हळदी कुंकू लावायला जाणार तेव्हा बायका तिला थांबवतात आणि स्वतःच लावतात. कावेरीला तर लावतच नाहीत आणि लावूही देत नाहीत. तेव्हा ती एकच काकू बाकीच्या सगळ्यांना सांगते की तुम्हीही लावून घेऊ नका. आता तिचे चर्चांना उधाण येतं. यांचा उदय गायब आहे आणि हे काय करतात तर यांच्या सुनेची मंगळागौर तीही आनंदाने साजरी करतायत. कावेरीचा अपमान करणाऱ्या, धर्माधिकारी कुटुंबाला नावं ठेवणाऱ्या त्या प्रत्येकीचं तोंड सुलक्षणा स्वतः बंद करतात. हो अहो, आम्ही आमच्या सुनेची मंगळागौर आनंदाने साजरी करतोय, कारण मला खात्री आहे की माझा उदय लवकरच परत येणार आहे. उलट तुम्हाला तर आनंद व्हायला हवाय की एका बायकोचा आणि एका आईचा विश्वास जिंकणार आहे. आणि काही जरी झालं ना तरी माझ्या सुनेची मंगळागौर आनंदातच पार पडणार. आज चक्क सुलक्षणांनी सगळ्या बायकांसमोर कावेरीला तिच्या सुनेचा मान दिलाय, तिच्या सुनेचा दर्जा दिलाय आणि ते पाहूनच कावेरीच्या आनंदाचा पारावार उरत नाही. तिचे डोळे पाणावतात. सगळ्या नावं ठेवणाऱ्या बायकांची तातकिळी बजते आता. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. मंगळागौरीचे खेळ खेळायला सुरुवात झाली असते तेव्हाच यमुनासोबत फुगडी घालत असताना मुद्दाम यमुना कावेरीला जोराचा धक्का मारते. यश लपून त्यांचे खेळ बघत असतो. कावेरी आता खालती धापकन पडणार. येऊन यश पटकन तिला सावरतो आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. यशने तर तिला वाचवलंच परंतु सुलक्षणा त्याच्यावरती नाराज होतात. यशला विचारतात की यश, तू काय करतोयस इथे? आता गुपचूप इथे आलायस ना, याची शिक्षा तर तुला भोगावीच लागेल. आणि त्याचा कान पकडून त्याला शिक्षा देतात की तुला माझ्यासोबत फुगडी घालावी लागेल. यश खूप खुश होतो आणि आनंदाने त्याच्या मासोबत फुगडी खेळतो. तेव्हा कावेरी खूप खुश होऊन जाते की ती सुंदर आहे. मा आणि यशचं नातं, यांच्या नात्याला खरंच कोणाची दृष्ट नको लाग